श्रीलंका ही रावणाची लंका नाही. काय सांग. श्रीलंका हे नाव 1972 मध्ये दिलेलं आहे. हो. अर्थात कोणी म्हणेल की त्या जुन्या स्मृतीमुळे ती विसरलो म्हणून परत दिलं. पण तुम्ही जर वाल्मिकी रामायण वाचलं, तो जो जिओग्राफी आहे ती इथपर्यंत पंचवटीपर्यंत तशीच आहे. त्याच्यानंतर हम्पी बेलारी म्हणजे साधारण किष्किंधा, तोही तसाच आहे, त्याच्यावर कोणी डिसअग्री करत नाही. त्याच्यानंतरच इंटरेस्टिंग आहे की पहिल्यांदा हनुमान वगैरे गेला, समजा त्यांना नक्की माहीत नव्हतं म्हणून ते कुठेही गेले असतील. पण हनुमान परत येतो आणि सांगतो की सीता मला भेटली आणि आता आपण सगळे जाऊया तिकडे. तेव्हा जेव्हा सुग्रीव, राम, लक्ष्मण, हनुमान हे सगळे सैन्य म्हणजे वानर सैन्य घेऊन जेव्हा जात आहेत ना, आता मला सांगा ते कसे जात आहेत. वाल्मिकी रामायणातली वर्णन आहे ती. जर श्रीलंका असेल तर तिथून ते आंध्र प्रदेशकडे जाऊन खाली जाणार ना. बरोबर. तसं ते गेलेले नाही आहेत. म्हणजे वाल्मिकी रामायणातले ते सह्याद्री, सह्य, मलय, नीलगिरी असं करत ती स्ट्रेट लाईन खाली जाते आणि मग ती लक्षद्वीपच्या पूर्वेकडून आणि मालदीवच्या पूर्वेला येऊन थांबते विषुववृत्तावर. आत्ता तिथे खूप खोल समुद्र आहे, बाकी काही नाही. म्हणजे त्याला काय झालं आपल्याला आता माहिती नाही. पण तिथे लंका, रावणाची लंका ही तिथे होती.